अजब रमा राघवची जोडी। मी आता इथून कुठेही जाणार नाहीये। ठीक आहे, तुझा निर्णय सांगितलास ना, आता माझा निर्णय ऐक। रमा, आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला। गुरुजी, नुसत्या शब्दांनी विधी सिद्ध होत नाहीत ना, त्यासाठी आपल्याला विधिवत कृती करावी लागते, हेच सांगतं ना शास्त्र। आज तुमच्या पुरोहितांच्या घरात उभं राहून मी रमाच्या नावाने अंघोळ करणार आहे। रमा माझ्यासाठी आत्ता या क्षणापासून मेली। गिरीश, खबरदार, मला डॅड म्हटलंस तर उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं ना, तर माझं तोंड सुद्धा बघायला तू यायचं नाहीस। ही बाप म्हणून माझी शेवटची इच्छा आहे। लावण्या, आता एक क्षणही आपण इथे थांबायचं नाही, निघ ताबडतोब। डॅड, रमा, रमा, बाळाचा धीर सोडू नकोस। रमा, रमा आई बरोबर म्हणते, ही वेळ खंबीर होण्याची आहे। हो ग रमा, माझ्या आजारपणात तू धीर दिलास ना, आता तूही धीरानं घे ना। सगळं ठीक होणार आहे, नको रडू बाळा।
यापुढे रमा या घरातून कुठेही जाणार नाही, तिथेच राहील. या घरातली करती या नात्याने हा माझा आदेश आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात माझाच शब्द चालणार. ज्याला हे पटत असेल त्याने इथे राहावं, जर पटत नसेल तर या घराचा दरवाजा उघडा आहे. गजाननराव, हे काय होऊन बसलं? आपण दिवाळी दिवाळी म्हणून बोलत राहिलो आणि त्यांनी तिकडे होळी पेटवलेली आहे. आणि असा काही जाळ पेटवलाय की सांगताही येत नाही आणि चटका सहनही होत नाही. आमचं लग्न लावून द्यायलाचं वचन दिलं होतं ना तुम्ही मला, पण माझ्या आधी ती रमाच त्यांच्याशी लग्न करून बसली. त्याचं काय करू मी? सांगा ना, आता मी काय करू? सांगा ना. हे बघा, दिलेलं वचन आणि दिलेला शब्द मी कधीच मोडत नाही. पण आता मोडला गेलाय ना. तुम्ही मोडत नसला तरी तुमच्या मुलानेच तो मोडलाय ना. तुम्हाला आता मी शेवटचं विचारते काका, आम्हाला दिलेलं वचन निभावण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? सांगा ना काका, काय करणार आहात तुम्ही? बोला ना. काका बोला ना, काय करणार आहात तुम्ही? बोला ना. ठीक आहे. अरे अश्विनी, अश्विनी, अश्विनी काय करते? काय करते? अश्विनी, तुमच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये ना? ठीक आहे, मग आता इथून पुढे तुम्हाला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. अश्विनीने तिच्या जीवाचं बरं वाईट का केलं? अश्विनी, काय करते? नाही बाबा, अजिबात नाही. काका, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. काका बोला, काहीतरी बोला. काका, काका बोला. काका नाही. अश्विनी सोड, सोड, अश्विनी, असा आताताईपणा करून काही होणार नाहीये, काही साध्य होणार नाहीये. आणि बेटा, एक लक्षात ठेव, माझी सून तूच होणार आहेस. पण कृपा करून तू कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. अश्विनी, तुझी एक चूक त्या मुलीसाठी चालून आलेली संधी असेल आणि मला नेमकं तेच नकोय. असं तुम्हाला वाटतंय काका, पण तुमच्या घरातल्या अनेकांना तीच मुलगी सून म्हणून हवे. मग मी काय करू? आणि या बाबतीत गजाननराव, तुमची आईच सगळ्यात पुढे आहे. माधवा, मी मान्य करतो, आई समोर मी काहीच बोलू शकलो नाही, पण याचा अर्थ असा होऊ शकत नाही ना की यातून काही मार्गच निघू शकत नाही. अहो पण काका, अश्विनी बाळा, तुम्ही दोघं जण थोडा वेळ शांत बसा, मला आणखीन विचार करू दे. लाडूबाई, लाडू बाळ नको रडू बरं. आता हे बघ, डोळे पुस, डोळे पुस. हे बघ, तुला असं रडताना पाहून राघवला किती अपराध्यासारखं वाटत असेल, हो की नाही? विचार कर बरं ह्याचा. रमे,
अगं आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. मग एवढं हताश होण्यासारखं काय आहे सांग बरं. आणि आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. काय पूजा? हो आम्ही आहोत. ठमे, हे बघ आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हां, तुझ्या वडिलांच्या म्हणजे गिरीशरावांच्या आणि गजाननाच्या मनात अजून राग आहे म्हणून त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोचत नाही आहेत. पण काही काळ जाऊ दे ना. हे बघ काळासारखं दुसरं औषध नसतं. सगळं ठीक होणार आहे. डोळे पुस बरं आता. तुझ्या जा गृहप्रवेशाची तयारी कर. माझ्या घरच्या लक्ष्मीचा मानानेच गृहप्रवेश व्हायला हवा. आणि आई तुमच्या लक्ष्मीला सांगा हा, असा रडत रडत गृहप्रवेश केलेला मला अजिबात चालणार नाही. मी तिची सासू आहे. ती जर अशी रडत राहिली ना तर तिला मी चांगला इंगा दाखवेन. वहिनी काय करतेस तू? तेच करते जे आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजानुसार चालत आलंय. आबांची परवानगी आहे या सगळ्याला? श्रुती, रमा खरंच खूप चांगली मुलगी आहे अगं. वहिनी मी आबांबद्दल बोलतेय. आबांची परवानगी नसताना हे सगळं काय चाललंय? गैरसमज. काय? जो तू आता माझ्या बाबत करून घेते ना तसा माझाही झाला होता रमाच्या बाबत. हे बघ प्रत्येक वेळेस समोर जे दिसतं ते तसंच असतं असं नाहीये अगं. रमा खरंच खूप गुणी मुलगी अगं. अगदी दारातलं माप ओलांडून सून म्हणून यावी. बस बस बाई. ती रमा किती चांगली मुलगी आहे हे माझ्यापेक्षा चांगलं अजून कोणी ओळखत नाही. आत्तापर्यंत काय नाही केलं तिने. त्या मुलांनी माझ्याशी नको तसं वागण्याचा प्रयत्न केला. कुणामुळे? रमामुळे. तुझ्या त्या चांगल्या रमामुळे. आबांवर चोरीचा आळ आला. काय तर म्हणे देवीचे दागिने चोरले त्यांनी. अगं किती अपमानित होऊन जगत होते ते. कुणामुळे? तुझ्या त्या चांगल्या रमामुळे. हे एवढंच नाहीये, आपल्या डोक्यावरचं छप्परही गेलं होतं. आपण रस्त्यावर आलो होतो. कुणामुळे? रमामुळे. वहिनी एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा तुला ती मुलगी चांगली कशी वाटू शकते? अगं काय झालं तुला? कारण हे सगळं तिच्या आईमुळे झालंय. यात रमाचा काही दोष नाही अगं. ती आपल्या आयुष्यात आली म्हणूनच तिची आई आपल्या आयुष्यात आली की नाही? म्हणजेच हे सगळं रमामुळे होतंय. हे बघ हे असं मलाही वाटत होतं पण माझे डोळे उघडले आणि मला खात्री एक दिवस तूही तेच बघशील जे आज मी पाहते. वहिनी तुला माहित नाही. हे बघ वहिनी. श्रुती मला असं वाटतंय तूही माझ्यासोबत यावं. तुझा लाडका दादा लग्न करून आलाय. दार अडवण्याचा हक्क आहे तुझा. वहिनी हक्क तिथे दाखवायचा असतो जिथे समोरच्या माणसाला त्याच्या कर्तव्यांची जाणीव असते. त्या दोघांचं नशीब चांगलंय मी बाहेर तुझ्याबरोबर येत नाही. मी जर दार अडवलं तर त्यांना या घराची वाट कधीच सापडणार नाही. मी तुला सांगण्याचं काम केलं, बाकी तुझी इच्छा आहे. वहिनी माझी एवढीच इच्छा आहे की तूही बाहेर जाऊ नकोस. प्लीज ऐक माझं वहिनी. हे बघ श्रुती चला लाडूबाई आता माप ओलांडायचंय आणि रीतसर गृहप्रवेश करायचंय. हे घर तुमची वाट पाहते. पण आई अंकल गुरुजींना मी या घराचा उंबरठा ओलांडलेला नाही चालणार. त्यांना नकोय तसं. त्यांच्या परवानगीशिवाय मी उंबरठा कसा ओलांडणार? हे बघ ठमे, जेव्हा गजाननाने तुला यायला बंदी केली होती तेव्हा तू या घरची कोणीच नव्हतीस. म्हणून तुला त्याचं म्हणणं मान्य करणं भाग होतं.
आता तू या घरची सून आहेस, घरची लक्ष्मी. ह्या मंगळसूत्रानं तुला ती ताकद दिली आहे. म्हणूनच तर तू आलीस तेव्हा गजानन तुला थांबवू शकला नाही. आजी अगं, पण ह्या सगळ्यांनी ना उगाच वाद वाढतील. आणि राघवा, तू लग्न केलंस तेव्हाच वादाची ठिणगी पडली आहे. तेव्हा यापुढे जे काय होईल ते होऊ दे, पण या घरची लक्ष्मी मानानच घरात येईल. उठ मी, ही वास्तू या गृहलक्ष्मीच्या आगमनाची वाट बघते. पाहिलंस, देवीने सुद्धा तुझ्या गृहप्रवेशाला कौल दिलाय. आता मनात काही शंका आहे का? नाही आजी, मला पटलंय. हे घर माझं आहे आणि या घरात येण्यासाठी तुम्ही मला जे सांगा ते मी सगळं करेन. हो ना? चला गृहप्रवेशाला जाऊया. रमे, उजव्या पायाच्या अंगठ्यानी हलकेच त्या मापाला धक्का दे. अलगद पडलं पाहिजे आणि मग उंबरठा ओलांडून आत ये. आणि राघवा, आता यापुढे सगळ्या गोष्टी तुम्ही दोघांनी जोडीनं करायच्या. थांब थांब, आधी नाव घे आणि मग छान गृहप्रवेश कर. हा, हे बरोबर आहे. आई, मला नाही येत नाव घेता. राघव, तू आधी नाव घे बघू, मग तिला कदाचित सुचेल. हा, आजी वगैरे काही नाही, घे ना. बरं, ठीक आहे. भवसागरात लोटून दिली संसार रूपी होडी. शतजन्माचा प्रवास आमचा, रमा राघवची आमची जोडी. आबा, उखाणा घेऊन झाल्यावर आजी रमाचा मानाने गृहप्रवेश करणार आहे. आबा, मला असं वाटतं आता सगळं संपलंय. नाही नाही, हे होऊ शकत नाही. मी हे होऊ देणार नाही. मी हे होऊ देणार नाही. अश्विनी, अश्विनी, छान घेतला सुखाणा. आता रमा जमेल ना का काही मदत करू? नाही, मी ट्राय करते. मला सांग, डिटर्मिनेशनला काय म्हणतात? निर्धार. हा, रमे, डोक्यात काहीतरी चाललंय वाटतं. हा हा, चल पटकन उखाणा घेऊन टाक. आई आजी वहिनींच्या आशीर्वादाने आणि राघव तुझ्या साथीने पुरोहितांच्या घरचा उंबरठा ओलांडते, तुटलेली नाती जोडण्याच्या निर्धाराने. अरे वाह, क्या बात है.
गजाननराव, अहो ती मुलगी घराचा उंबरठा ओलांडून आतमध्ये येते आणि तेही चक्क मानाने. तुम्ही अश्विनीची समजूत तर काढलीत, पण आता हे प्रकरण गळ्याशी येत आहे. हे सगळं कसं थांबवणार? तुम्ही तुमचा दिलेला शब्द कसा पाळणार? माधवा, मी पुन्हा सांगतो, मी दिलेला शब्द कधी मोडत नाही. मी दिलेला शब्द कधी मोडत नाही. मी दिलेला शब्द कधी मोडत नाही. आणि आणखीन एक लक्षात ठेव, त्या दोघांनी भलेही लग्न केलं असेल तरी अश्विनीच राघवची पत्नी होणार. राघवची पत्नी होणार. राघवची पत्नी होणार. आणि त्या मुलीने ज्या पावलांनी गृहप्रवेश केला त्याच पावलांनी ती या घरातून कायमची बाहेर जाईल. हा गजानन पुरोहितचा शब्द आहे. गजानन पुरोहितचा शब्द आहे.